Welcome back, friends, in the second part of the lesson, The New Dress, written by Virginia O. In the first part, we learn Mabel Waring is in a party given by Clarissa Dalloway. She is in a new dress of old fashion, and so she is thinking that everybody in the party is mocking at her. She seems there to have been haunted by inferiority complex, and she thinks herself as a fly at the edge of the saucer, drowning deep and deep. So instead of enjoying in the party, she is standing before a glass looking at her dress and herself. Meanwhile, she wanted to be praised and appreciated by some co-members of that party, but that couldn't be so. Even she denies the appreciation of Rose Shock, considering that a sarcastic comment. Let's see the next part of the story. Now the whole thing had vanished: the dress, the room, the love, the pity, the scrolloping looking glass, and the canary cage all had vanished. And here she was in a corner of Mrs. Dalloway's drawing room, suffering tortures, woken wide awake to reality. मिसेस डॅलवे यांच्या पार्टीमध्ये आल्यानंतर तिला असं वाटायला लागलं की तिचा ड्रेस हा फारच वाईट आहे किंवा लोकांपेक्षा कमी प्रतीचा आहे, कमी किमतीचा आहे, आणि म्हणून ती स्वतःला इतरांपेक्षा कमी समजायला लागली. तिला एका हीन भावनेनं ग्रासलं, म्हणजे इन्फेरियरिटी कॉम्प्लेक्स या भावनेनं तिला ग्रासलं की मी इतरांपेक्षा कमी आहे. पण ती जशी पार्टीमध्ये आली आणि मिसेस बार्नेट यांनी तिला आरसा दिला आणि तिचे केस वगैरे चांगले करण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेला मॅबलला वाटलं की काय माझ्यामध्ये काही कमी आहे का, आणि तिथूनच तिला वाटायला लागलं की काहीतरी चुकलेलं आहे, काहीतरी रॉंग झालेलं आहे. त्यानंतर बराच काळ आरशासमोर राहिल्यानंतर ती रॉबर्ट हेडनकडून काही ॲप्रिशिएशन गेन करू इच्छिते, परंतु तो तिला ॲप्रिशिएट करत नाही किंवा तिची खोटी स्तुती करतो. त्यानंतर मग तिला मिस मिलानची आठवण येते की मिस मिलान ही कशी खरी आहे, मिस मिलानने तिच्या कॅनरीची कशी काळजी घेतली, आणि बऱ्याचशा गोष्टी तिला आठवतात. परंतु जशी ती आता पार्टीमध्ये येते त्या सर्व गोष्टी या ठिकाणी व्हॅनिश होतात. मिस मिलानने दाखवलेलं फ्रेम, दया, मिस मिलानच्या घरी असलेला स्क्रोलोपिंग लुकिंग ग्लास, कॅनरी केज आणि सर्व काही एका क्षणामध्ये व्हॅनिश होतं. आणि आता शिल्लक आहे मिसेस डॅलवे यांच्या ड्रॉइंग रूममधलं सफरिंग, टॉर्चर्स, यातना, मानसिक त्रास, आणि यातून तिला जाणीव झालेली तिची वास्तविकता, तिची रिॲलिटी. But it was also paltry, weak-blooded and petty-minded to care so much at her age with two children, to be still so utterly dependent on people's opinion and not have principles or convictions, not to be able to say as other people did, "There's Shakespeare, there's death, we are all weevils in the captain's biscuit," or whatever it was that people did say. आता तिची जी मानसिक अवस्था झाली होती त्याला ती स्वतःच कारणीभूत होती, कारण ती फारच पाल्ट्री म्हणजे क्षुल्लक होती, फार छोट्या छोट्या गोष्टींवर विचार करायची, वीक ब्लडेड अँड पेटी माइंडेड होती, म्हणजे फारच कमजोर होती. लोक काय म्हणतात यावर ती फार लक्ष द्यायची, यालाच ती फार महत्त्व द्यायची. तिला 2 मुले होती, परंतु तरीही तिला स्वतःचे प्रिन्सिपल्स नव्हते, तिला स्वतःच्या कुठल्या गोष्टीवर विश्वास नव्हता, कन्व्हिक्शन नव्हते. जर लोकांनी म्हटलं की जिथे शेक्सपियर आहे त्या ठिकाणी मृत्यू आहे आणि आपण कॅप्टनच्या बिस्किटमधले किडे आहे, तर ती त्यावर सहज विश्वास ठेवायची, पण त्याला ती प्रत्युत्तर द्यायची नाही किंवा त्यावर ती आपलं काही मत मांडायची नाही. तर या सर्व गोष्टींमुळे आज तिची मानसिक अवस्था ही अतिशय वाईट झालेली आहे. सी फेस हरसेल्फ स्ट्रेट इन द ग्लास, सी पेक्ड ॲट हर लेफ्ट शोल्डर. She issued out into the room as if spears were thrown at her yellow dress from all sides. But instead of looking fierce or tragic, as Rose Shaw would have done, Rose would have looked like Boadicea. She looked foolish and self-conscious and simpered like a schoolgirl and slouched across the room, positively slinking as if she were a bitten mongrel, and looked at a picture and engraving as if one went to a party to look at a picture. Everybody knew why she did it. It was from humiliation. मॅबल स्वतःला आरशात बघून नाराज होते. आपल्या डाव्या खांद्यावरती चावा पण घेते
आणि तिला असं वाटतं की तिच्या येलो ड्रेसमध्ये भरपूर भाले आहेत जे तिला टोचत आहे. आणि इन्स्टिट ऑफ लुकिंग फायर्स ऑर ट्रॅजिक, म्हणजे ती आता फार फायर्स किंवा ट्रॅजिक न दिसता रोजशॉचा विचार करते की रोजशॉ ही तिच्याही पेक्षा ट्रॅजिक आणि फायर्स आहे. रोजशॉ ही बोडेसिया आहे, म्हणजे ती बोडेसिया म्हणजे एक राणी, ब्रिटिश शेल्टिक आयस्नी ट्राईबची राणी की जी फुलिश होती, सेल्फ कॉन्शियस होती. असा विचार करून आता ती सिम्पड म्हणजे लाजून हसली एखाद्या स्कूल गर्लप्रमाणे. आणि त्यानंतर ती स्तब्ध उभी राहिली, स्लॉच, आणि इकडून तिकडे फिरायला लागली, स्लिंकिंग, एखाद्या मार खाल्लेल्या कुत्र्याप्रमाणे. आणि त्याच वेळेला ती त्या ठिकाणी एक चित्र पाहायला लागली. असं वाटायला लागलं की ही या पार्टीमध्ये चित्र पाहायला आली की काय. आणि ती ते चित्र यासाठी पाहत होती आणि लोकांमध्ये मिक्सअप होत नव्हती, कारण तिला ह्युमिलिएशन वाटत होतं, अपमान वाटत होता, सेम वाटत होती, लाज वाटत होती तिच्या ड्रेसची. तिला वाटत होतं की आपण लोकांपेक्षा कमजोर आहो, आपण गरीब आहो आणि लोक आपल्याला चिडवतील, मॉकिंग करतील. नाऊ द फ्लाय इज इन द सॉसर, सी सेड टू हरसेल्फ, right in the middle and can't get out. And the milk, she thought rigidly staring at the picture, is sticking its finger together. आता ती त्या चित्राकडे पाहत होती आणि स्वतःला आता ती सॉसरमध्ये पडलेली माशी समजत होती. तिला असं वाटायला लागलं की जणू काही त्या सॉसरमध्ये असलेल्या दुधाच्या मिडलमध्ये ती आहे आणि आता त्या सॉसरच्या एजपर्यंत जाण्यासाठी तिला फार कठीणाई वाटत होती. तिला असं वाटायला लागलं की जणू काही तिचे दोन्हीही पंख आता एकमेकांना स्टिकिंग झालेले आहे, चिपकले आहे आणि आता ती दुधातून बाहेर येऊ शकत नाही. इट इज सो ओल्ड फॅशन, सी सेड टू चार्ल्स बर्ट, मेकिंग हिम स्टॉप, विच बाय इटसेल्फ ही हेटेड ऑन हिज वे टू टॉक टू समवन एल्स. आणि चित्र पाहतानाच तिने स्वतःलाच म्हटलं की इट्स सो ओल्ड फॅशन, हे किती ओल्ड फॅशन आहे. आणि असं म्हणून तिने चार्ल्स बर्ट याला थांबवण्याचा प्रयत्न केला, परंतु तो थांबला नाही आणि लगेचच तो दुसऱ्याला कोणाला तरी बोलायला निघून गेला. सी meant or she tried to make herself think that she meant that it was the picture and not her dress that was old fashioned, and one word of praise, one word of affection from Charles would have made all the differences to her at the moment. If he had only said, Mabel, you are looking charming tonight, it would have changed her life. But then she ought to have been truthful and direct. Charles said nothing of the kind. Of course, he was malice itself. आता तिने जे म्हटलं होतं की इट इज ओल्ड फॅशन, हे ओल्ड फॅशन आहे, तर तिला त्यामधून सांगायचं होतं की ती जे चित्र पाहत होती ते चित्र ओल्ड फॅशन आहे, नॉट हर ड्रेस. आणि हे सांगून तिला चार्ल्सकडून काही फ्रेज मिळवायची होती, स्तुती मिळवायची होती. तिला वाटलं की चार्ल्स तिला म्हणेल की मॅबल तू फार चार्मिंग दिसत आहे. आणि तिला वाटते की जर त्यानं असं म्हटलं असतं तर कदाचित तिची लाईफ चेंज झाली असती, परंतु त्याने कुठलंही लक्ष दिलं नाही किंवा कुठलंही काइंडनेस दाखवलं नाही. तो मॅलिस होता, द्वेषबुद्धीने वागत होता. He always saw through one, especially if one were feeling particularly mean, paltry and feeble-minded. आणि जर कोणी अशा प्रकारचं मीन असेल, पाल्ट्री असेल, क्षुल्लक असेल किंवा कमजोर मनाचा व्यक्ती असेल तर त्या कमजोर मनाच्या व्यक्तीसोबत तो नेहमीच मॅलिस वागायचा, म्हणजे तो द्वेषबुद्धीने वागायचा, त्याला तो कधीच सपोर्ट करायचा नाही. Mabel has got a new dress, he said, and the poor fly was absolutely shot into the middle of the saucer. Really, he would like her to drown, she believed. He had no heart, no fundamental kindness, only a veneer of friendliness. ज्या चार्ल्सकडून मॅबलला एका मानसिक आधाराची गरज होती, तो चार्ल्स मानसिक आधार तर देतच नव्हता, परंतु त्याने आता एक वाक्य या ठिकाणी म्हटलं. तो म्हणाला की मॅबल हॅज गॉट अ न्यू ड्रेस, म्हणजे आता मॅबलला नवीन ड्रेस मिळालेला आहे. म्हणजे त्याला म्हणायचं होतं की मॅबलला याआधी कधीच नवीन ड्रेस मिळाला नाही किंवा मॅबल नवीन ड्रेस घेऊ शकत नाही, मॅबल ही पुअर आहे असं त्याला त्यामधून इनडायरेक्टली सूचित करायचं होतं. जसं मॅबलनं हे वाक्य ऐकलं तिला फार वाईट वाटलं आणि तिला आता वाटलं की सॉसरच्या मिडलमध्ये असणारी माशी आता नक्कीच बुडून मरेल, ड्राऊन होईल. आणि त्यासोबतच ती म्हणते की चार्ल्सला हार्ट नाही, मन नाही, फंडामेंटल काइंडनेस त्याच्यामध्ये नाही. व्हिनियर ऑफ फ्रेंडलीनेस याचा अर्थ आहे की तो
मॅबलचा फ्रेंड आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करतो, पण ॲक्च्युली तो तिचा फ्रेंडच नाही. मिस मिलान वॉज मच मोर रिअल, मच काइंडर. इफ ओनली वन कुड फील दॅट अँड स्टिक टू इट ऑलवेज. व्हाय सी आस्क्ड herself, replying to Charles much too pertly, letting him see that she was out of temper or ruffled, as he called, rather ruffled, he said, and went on to laugh at her with some woman over there. Why, she asked herself, can't I feel one thing always? Feel quite sure that Miss Milan is right and Charles wrong, and stick to it. Feel sure about the canary and pity and love, and not to be whipped all around in a second by coming into a room full of people. या प्रसंगानंतर मॅबलला फार वाईट वाटलं आणि तिला मिस मिलानची आठवण झाली. तिला वाटलं की मिस मिलान ही रिअल आहे, खरी आहे आणि काइंडर आहे, दयाळू आहे. आणि जे लोक दयाळू असतात, खरे असतात, अशा लोकांचा आपण आदर केला पाहिजे, त्यांच्या मताला आपण चिकटलं पाहिजे. मिस मिलानने सांगितलं होतं की मॅबल ही फार छान दिसत आहे, म्हणजे मी नक्कीच छान दिसत असेल, मला मिस मिलानच्या मताचा आदर केला पाहिजे. त्यानंतर तिला हेही वाटलं की मी चार्ल्सला का विचारलं की हे चित्र ओल्ड फॅशन आहे किंवा माझा ड्रेस ओल्ड फॅशन आहे वगैरे, आणि त्यावरूनच त्याने माझ्या ड्रेसवर मॉकिंग केलं. या गोष्टीचा तिला फार रागही आला. चार्ल्स एका दुसऱ्या स्त्रीकडे जाऊन हसत हसत हे बोलत होता आणि त्यामुळे ही गोष्ट मॅबलसाठी रफलिंग होती, झोमणारी पण होती. त्यानंतर ती परत स्वतःला म्हणते की मिस मिलान ही राईट आहे आणि चार्ल्स रॉंग आहे, आणि काय हे मला समजत नाही का? आणि जर मला हे समजत असेल तर मी दुसऱ्यांना कशाला विचारायचं, असं पण ती या ठिकाणी म्हणते. आणि परत ती कॅनरी बर्ड, मिस मिलानची पिटी, लव आणि ह्या सर्व गोष्टींचा विचार करायला लागते. आणि त्यासोबतच त्या रूममध्ये जे काही लोक आहे, ती रूम जी फुल ऑफ पीपलने भरलेली आहे आणि ते लोक व्हिपिंग करत आहे, म्हणजे मॅबलला ते फटकारत आहे, वेगवेगळ्या माध्यमातून तिला ते मॉकिंग करत आहे. तर याही लोकांबद्दल ती आता विचार करायला लागली. इट वॉज हर ओडियस, वीक, वॅसिलेटिंग कॅरेक्टर अगेन, ऑलवेज गिविंग ॲट द क्रिटिकल मोमेंट and not being seriously interested in conchology, etymology, botany, archaeology, cutting up potatoes and watching them fructify like Mary Dennis, like Violet Shirley. जे काही प्रसंग या पार्टीमध्ये घडत आहे ते सर्व तिच्या ओडियस म्हणजे अशुभ, वीक, अशक्त आणि वॅसिलेटिंग म्हणजे विचित्र अशा कॅरेक्टरमुळे घडत आहे. वेगवेगळे क्रिटिकल मोमेंट्स त्या ठिकाणी जे घडत आहे तेही तिच्या या स्वभावांमुळेच. आणि त्यासोबतच ती सिरियसली इंटरेस्टेड नसल्यामुळे वेगवेगळ्या विषयांमध्ये तिला वेगवेगळे विषय माहीत नाही, जसं की कॉन्कॉलॉजी म्हणजे स्टडी ऑफ सेल. वेगळ्या अर्थाने जर विचार केला तर या ठिकाणी अर्थ होईल की एखाद्या गोष्टीची चिकित्सा करणे, एखाद्या व्यक्तीचं बाह्य आवरण चेक करणे. इटिमॉलॉजी म्हणजे स्टडी ऑफ ओरिजिन, एखाद्या गोष्टीची काय ओरिजिन आहे तर ते सर्व तपासणे, याला म्हणतात इटिमॉलॉजी. बॉटनी म्हणजे वनस्पतीशास्त्र, आर्किओलॉजी पुरातत्व विभाग, कटिंग अप पोटॅटोजला कापणे, वॉचिंग देम फ्रुक्टिफाय म्हणजे त्याला सफल होईपर्यंत वॉच करणे. ह्या सर्व गोष्टींमध्ये तिला इंटरेस्ट नाही. म्हणजेच काय तर एखाद्या गोष्टीची चिकित्सा करणे, त्याची काय ओरिजिन आहे, ते कसं आहे, काय आहे, त्याला आपण सफल कसं बनवू शकतो, ह्या सर्व गोष्टींची तिला कल्पना नाही, अभ्यास नाही आणि ती या गोष्टींमध्ये इंटरेस्टेड नाही. आणि म्हणून वारंवार तिच्यासोबत अशा वाईट घटना घडत असतात व अशा घटनांचा सामना पण कसा करावा हेही तिला माहीत नाही. आणि आता ती स्वतःला फ्लाय समजत आहे, जिचे पंख चिपकलेले आहे आणि आता दुधामधून ती त्या सॉसरच्या एजवर मुळीच येऊ शकणार नाही, म्हणजे आता ती स्वतःला फारच कमजोर समजायला लागलेली आहे. देन मिसेस होलमन, सीइंग हर स्टँडिंग देअर, बोर डाऊन अपॉन हर. ऑफकोर्स अ थिंग like a dress was beneath Mrs. Holman's notice. With her family always trembling downstairs or having the scarlet fever, could Mabel tell her if Almthorpe was ever late for August and September? Oh, it was a conversation that bored her unutterably. आता या ठिकाणी मिसेस होलमन आणि मॅबल यांची भेट होते.
मॅबल ही ड्रॉइंग रूमच्या एका कॉर्नरला उभी असते आणि त्या ठिकाणी उभी असताना मिसेस होलमन तिला बघते. त्यावेळेला ती नक्कीच तिचा ड्रेस पण बघते आणि त्यानंतर यांची चर्चा सुरू होते. मिसेस होलमन यांची फॅमिली ही ट्रम्बलिंग डाऊनस्टेअर्स असणारी आणि स्कारलेट फीवर असणारी फॅमिली आहे. ट्रम्बलिंग डाऊनस्टेअर्स म्हणजे पायऱ्या उतरताना मिसेस होलमन यांच्या फॅमिलीमधला कोणी ना कोणी नक्कीच पडत असतो. त्यासोबतच त्यांना एक प्रकारचा ताप असतो, स्कारलेट फीवर. आता त्या दोघी एकत्र आल्यानंतर मिसेस होलमन तिला एक प्रश्न विचारतात की काय तिला एल्मथॉर्प या गावाबद्दल किंवा ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये त्या ठिकाणी घडणाऱ्या कुठल्या गोष्टीबद्दल काही माहिती आहे का, असं मिसेस होलमन मॅबलला विचारतात. आणि ज्यावेळेला ती मॅबलला विचारते त्यावेळेला त्यांच्यामध्ये चालू असलेलं कन्व्हर्सेशन हे मॅबलला बोरिंग वाटतं. तिला तिच्यासोबत बोलण्यामध्ये कुठलाही इंटरेस्ट नसतो. इट मेड हर फरियस टू बी ट्रीटेड लाईक अ हाऊस एजंट or a messenger boy to be made use of, not to have value, that was it. मॅबलला वाटते की मिसेस होलमन मला प्रश्न विचारत आहे म्हणजे मला ती हाऊस एजंट समजत आहे का किंवा एखादा मेसेंजर बॉय समजत आहे का. ती मला बिलकुलच व्हॅल्यू देत नाही, म्हणजे ती माझा अपमान करत आहे, मला मॉकिंग करत आहे, असं मॅबलला मिसेस होलमनबद्दल वाटायला लागतं. She thought, trying to grasp something hard, something real, while she tried to answer sensibly about the bathroom and the south aspect and the hot water to the top of the house, and all the time she could see little bits of her yellow dress in the round looking glass which made them all the size of boots button or tadpoles. And it was amazing to think how much humiliation and agony and self-loathing and effort and passionate ups and downs of feelings were contained in a thing the size of the 3-penny bit. मिसेस होलमन यांनी विचारलेल्या प्रश्नावर मॅबलला राग आलेला असतो, पण तरीही ती तिच्या प्रश्नाला सेन्सिबली ॲन्सर करण्याचा प्रयत्न करते आणि मग बाथरूम, साऊथ आस्पेक्ट, हॉट वॉटर इत्यादी विषयांवर त्या चर्चा करतात. ही चर्चा चालू असताना मिसेस होलमन आपल्या चष्म्यामधून मॅबलच्या ड्रेसकडे पण वारंवार बघत असतात. तेव्हा असं वाटतं की त्यांना त्या ड्रेसवर असणारे जे बूट बटन्स आहे ते टॅडपोल्सप्रमाणे दिसत असतील. आणि हे जेव्हा मॅबलला कळतं, समजतं, तेव्हा तिला वाईट वाटतं. तिला वाटतं की मिसेस होलमनसुद्धा आपला अपमान करत आहे. आणि अशा विचारामुळे मॅबलला आता ह्युमिलिएशन वाटतं, मानसिक त्रास होते आणि सेल्फ लोदिंग म्हणजे ती स्वतःचा तिरस्कार करते. तिला वाटतं की हे सर्व जे काही डाऊन्स अँड फॉल्स होत आहे ते केवळ एका 3 पेनी बीटमुळे म्हणजे 3 पेनीचा जो ड्रेस आहे त्यामुळे होत आहे. म्हणजे जर तो ड्रेस 30 पेनीचा असता किंवा जास्त महाग असता तर कदाचित हे झालं नसतं. तर हे जे काही झालं दॅट वॉज ड्यू टू हर पॉवर्टी or her poor condition. And what was still order this thing, this Mabel wearing was separate, quite disconnected, and though Mrs. Holman, the black button, was leaning forward and telling her how her eldest boy had strained his heart running, she could see her too quite detached in the looking glass, and it was impossible that the black dot leaning forward, gesticulating, should make the yellow dot sitting solitary, self-centered, feel what the black dot was feeling, yet they pretended. आता मॅबलला मिसेस होलमनमध्ये किंवा तिच्या बोलण्यामध्ये काहीही इंटरेस्ट वाटत नाही. ती स्वतःला तिच्यापासून सेपरेट करून घेते, डिस्कनेक्टेड करून घेते, जरीही त्या एकमेकांजवळ उभ्या आहे. आता मिसेस होलमन, ब्लॅक बटन परत काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतात, तिच्या फॅमिलीबद्दल त्या काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे लिनिंग म्हणजे त्यांचा कल आहे की तिने काहीतरी बोलावं. आणि ते आपल्या एल्डेस्ट मुलाबद्दल सांगतात की कसं त्याचा हार्ट स्टेंड झालेला आहे, त्याच्या हृदयामध्ये कसा काही प्रॉब्लेम आहे. परंतु आता मॅबलला त्या गोष्टींबद्दल काहीच वाटत नाही, कारण ती क्वाईट डिटॅच झालेली आहे. तिला आता कुठलाही इंटरेस्ट नाही. आता मिसेस होलमन जेस्टिक्युलेटिंग म्हणजे हातवारे करून काहीतरी मॅबलला सांगण्याचा प्रयत्न करतात,
परंतु आता मॅबलला वाटते की ती प्रिटेंड करत आहे, ढोंग करत आहे आणि म्हणून तिच्या कुठल्याही गोष्टीमध्ये तिला बिलकुलच इंटरेस्ट वाटत नाही. तिला वाटते की ब्लॅक बटन म्हणजे मिसेस होलमन आणि येलो बटन म्हणजे ती स्वतः आता वेगवेगळ्या झालेल्या आहे आणि ब्लॅक बटनने तिला सॉलिटरी म्हणजे एकटं पाडलेलं आहे, स्वतःचाच विचार करण्यासाठी भाग पाडलेला आहे, असा विचार मॅबल या ठिकाणी करते. सो इम्पॉसिबल टू कीप बॉईज क्वाईट, दॅट वॉज द काइंड ऑफ थिंग वन सेड. आणि मुलांना आता शांत ठेवणं किती कठीण आहे, अशा प्रकारची चर्चा मिसेस होलमन या ठिकाणी करतात. अँड मिसेस होलमन हू कुड नेवर गेट इनफ सिम्पथी अँड स्नॅच व्हॉट लिटिल देअर वॉज ग्रीडिली. मिसेस होलमन त्या ठिकाणी जे काही होतं ते ग्रीडिली म्हणजे स्वार्थीपणे स्नॅच करत होत्या, ओढून नेत होत्या आणि असं वाटत होतं की जणू काही तो त्यांचा राईट आहे, ॲज इफ इट वेअर हर राईट. बट शी डिझर्व मच मोर, फॉर देअर वॉज लिटिल गर्ल हू हॅड कम डाऊन धिस मॉर्निंग विथ अ स्वुलन नी जॉईंट. परंतु आता असंही आपण म्हणू शकतो की त्या याच्यासाठी स्वार्थीपणे काहीतरी स्नॅच करत होत्या, कारण त्यांची मुलगी तिचा नी स्वोलन झाला होता, ती पडली होती. टूक दिस मिझरेबल ऑफरिंग अँड लुक्ड ॲट इट सस्पिशियसली, ग्रजिंगली म्हणजे नाखुशीने, ॲज इफ इट वेअर अ हाफ पेनी when it ought to have been a pound, and put it away in her purse. आता त्या ठिकाणी असलेल्या बऱ्याचशा वस्तू मिसेस होलमन आपल्या पर्समध्ये पण ठेवत होत्या आणि हे करताना त्या वस्तूकडे पाहून त्या नाखुशी दाखवत होत्या, ग्रजिंगली म्हणजे नाखुशीने आणि थोडं सस्पिशियसली म्हणजे थोडी शंकेने प्रत्येक वस्तू आपल्या पर्समध्ये टाकत होत्या. जेव्हा एखादी वस्तू त्या आपल्या पर्समध्ये टाकत होत्या तेव्हा त्या वस्तूकडे पाहून त्यांना नाखुशी व्हायची की जणू काही ही वस्तू फार कमी किमतीची आहे, हाफ पेनीची आहे. म्हणजे त्यांना असं म्हणायचं होतं की ही वस्तू मौल्यवान असायला पाहिजे होती. आणि हे करत असतानाच त्या मॅबलला म्हणायच्या की सध्याचे दिवस फार कठीण आहे, वेळ फार कठीण आहे. तर अशा प्रकारे त्यांची चर्चा त्या ठिकाणी चालू होती. परंतु आता मॅबलला मिसेस होलमनमध्ये कुठलाही इंटरेस्ट नव्हता. मस्ट पुट अप विथ इट, mean and miserly though it was, time being hard, so very hard, and she went on doing this. Creaking injured Mrs. Holman about the girl with the swollen joints. Ah, it was tragic, this greed, this clamor of human beings like a row of cormorants barking and flapping their wings for sympathy. It was tragic. Could one have felt it and not merely pretended to feel it? या ठिकाणी आपल्याला मानवाच्या स्वार्थी वृत्तीचं दर्शन होतं. मिसेस होलमन यांची मुलगी टोंगड्यावर पडली, तिचा टोंगडा सुजलेला आहे, मुलाच्या हार्टमध्ये प्रॉब्लेम आहे. परंतु हे एवढं असतानासुद्धा या बाईचा स्वार्थीपणा जात नाही आणि हे करत असताना ती बाई लोकांकडून सिंपती मिळवण्याचा प्रयत्न करते आणि क्लॅमर म्हणजे आरडाओरडा करण्याचा प्रयत्न करते. जणू काही ती कॉर्मोरंट आहे, जसे काही सी बर्ड्स आरडाओरडा करत असतात त्याप्रमाणे ती सुद्धा बार्किंग करण्याचा प्रयत्न करते. फ्लॅपिंग म्हणजे आपल्या पंखांना फडफडवण्याचा प्रयत्न करते आणि सिंपती मिळवण्याचा जो तिचा प्रयत्न असतो तो खरंच ट्रॅजिक आहे, दुःखद आहे. कारण तिला सिंपती मिळू शकत नाही, कारण तिचं जे प्रिटेंड आहे ते ढोंग लोकांना या ठिकाणी माहीतच होतं आणि अशा लोकांना कोणीही सिंपथाईज करू शकत नाही. But in her yellow dress tonight she could not wring out one drop more. She wanted it all for herself. She knew. She kept on looking into the glass, dipping into that dreadfully showing a blue pool. मॅबलचं नैराश्य हे वाढतच आहे. ती आता आरशासमोर उभी राहून स्वतःकडे पाहत आहे आणि ज्यावेळेला ती आपल्याकडे पाहते तेव्हा तिला असं वाटते की आरसा म्हणजे हा ब्ल्यू पूल आहे, एक तळं आहे ज्या तळ्यामध्ये ती पडलेली आहे. परंतु ती असा विचार करते की रात्रीला ज्यावेळेला मी हा ड्रेस रिंग करेल, पिळेल, तेव्हा त्यामधून एकही थेंब बाहेर निघणार नाही, याचीही तिला कल्पना आहे. दॅट शी वॉज कंडेम्ड, डिस्पाइज्ड, ज्यामुळे तिला कंडेम्ड व्हावं लागलं, डिस्पाइज व्हावं लागलं. स्कॉर्नफुल, हेटफुल रिमार्क्स लोकांची तिला मिळाले, तिची उपेक्षा झाली, तिचा अपमान झाला. Left like this in a backwater because of her being like this a feeble vacillating creature. तिला वाटते की दूरवर असलेल्या पाण्यामध्ये आता ती गेलेली आहे.
ती फिवल आणि वॅसिलेटिंग आहे, विचित्र असं क्रिएचर आहे, ज्या पाण्यामधून आता तिला वाटत नाही की ती बाहेर येईल. अँड इट सेम टू हर दॅट द येलो ड्रेस वॉज अ पेनान्स, आणि तिला असं वाटते की तो येलो ड्रेस तिच्यासाठी प्रायश्चित आहे, दंड आहे, विच सी हॅड डिझर्ड. अँड इफ सी हॅड बीन ड्रेस लाईक रोज शॉ इन लविंग क्लिंगिंग ग्रीन विथ अ रफल ऑफ स्वॅन डाऊन. तिला असं वाटते की हे माझ्यासाठी तर प्रायश्चित्तच आहे, म्हणजे हा ड्रेस मी घातला आणि मला दंड मिळाला. जर मी रोजशॉप्रमाणे जर लविंग असा ग्रीन ड्रेस घातला असता तर कदाचित मी एखाद्या राजहंसाप्रमाणे दिसली असती आणि मी डिझर्व पण केलं असतं, असं ती म्हणते. आणि असा विचार करून परत ती स्वतःला डिप्रेशनमध्ये नेण्याचा प्रयत्न करते. अँड सी थॉट दॅट देअर वॉज नो एस्केप फॉर हर, none whatsoever, but it was not her fault altogether. After all, it was being one of a family of 10, never having money enough, always skimping and pairing, and her mother carrying great cans and the linoleum worn on the stair edges on one sordid little domestic tragedy after another. Nothing catastrophic, the ship from failing, but not utterly, her eldest brother marrying beneath him, but not very much. There was no romance, nothing extreme about them all. आता ती आपल्या मिझरीचं या ठिकाणी कारण सांगते की ती म्हणते की माझ्यासोबत जे काही घडत आहे त्याला तीच कारणीभूत नाही, त्याला फार वेगवेगळ्या गोष्टी कारणीभूत आहे. त्यामध्ये तिची फॅमिली पण आहे, तिच्या फॅमिलीमध्ये 10 पीपल आहे. नेवर हॅविंग मनी इनफ, आणि त्यांच्याकडे पैसा नाही. ऑलवेज स्किम्पिंग म्हणजे तडजोड करण्यामध्ये त्यांचं जीवन गेलं. तिच्या घरची परिस्थिती गरिबीची असल्यामुळे तिच्या आईला पण काम करावं लागत होतं. तिची आई मोठ्या मोठ्या कॅन्स वाहून न्यायची, लिनोलियमचं काम करायची. लिनोलियम म्हणजे फ्लोअरवर टाकायची मॅट, त्याचं काम तिची आई करायची. त्यासोबतच घरगुती पण काही सफरिंग्स होते, कॅटॅस्ट्रॉफिक म्हणजे काही सफरिंग्स, जसं की सीप फॉर्म फेलिंग. तिचा जो सीप फार्म होता तो फेल झाला होता, त्यामुळे नक्कीच तिच्या कुटुंबाचं नुकसान झालं होतं. त्यासोबतच तिच्या मोठ्या भावाने आपल्या सोशल क्लासपेक्षा कमी असलेल्या सोशल क्लासमधल्या मुलीशी लग्न केलं होतं, आणि हे करूनसुद्धा कुठलाही रोमांस नव्हता, काही त्यांच्या जीवनामध्ये चैतन्य नव्हतं. तर अशा प्रकारची बिकट आर्थिक परिस्थिती असल्यामुळे जीवनामध्ये तिला बऱ्याचशा गोष्टी मिळू शकल्या नाही, आणि त्याहीमुळे तिचं कॅरेक्टर एक फिबल टाईपचं कॅरेक्टर झालं. ती स्वतःला वीक समजायला लागली, दुसऱ्यांपेक्षा कमी समजायला लागली. दे petered out respectably in seaside resorts. Every watering place had one of her aunts, even now asleep in some lodging with the front windows not quite facing the sea. That was so like them. They had a squint at things always, and she had done the same. She was just like her aunts. They petered out respectably म्हणजे ते आता हळूहळू सन्मानपूर्वक कमी झाले. म्हणजे त्यांची जी फॅमिली होती 10 पीपलची, तीसुद्धा आता हळूहळू कमी झाली. त्यांच्यापैकी काही लोक सी साईड रिसॉर्ट्समध्ये राहायला गेले, आणि त्या रिसॉर्ट्समध्ये आता मॅबलच्या आंटीज राहतात, ज्या आंटीज नेहमीच झोपूनच असतात, म्हणजे त्या आळशी असाव्या. आणि त्यांच्यामध्ये एक सवय आहे, त्या प्रत्येक गोष्टीकडे तिरप्या नजरेने पाहतात. तिरप्या नजरेने म्हणजे सरळ पाहत नाही, प्रत्येक गोष्टीला वेगळ्या नजरेने पाहतात. अँड सी हॅड डन द सेम. सी वॉज जस्ट लाईक हर आंट्स. आणि ज्या पद्धतीने तिच्या आंटीज प्रत्येक गोष्टीकडे तिरप्या नजरेने पाहायच्या, ती सवय मॅबलला पण लागली. तीसुद्धा प्रत्येक गोष्टीकडे आता सरळ पाहत नाही. प्रत्येक व्यक्तीचा रिमार्क जरी तो चांगला जरी असला तरी ती त्याच्याकडे मॉकिंगच्या दृष्टिकोनातून बघते. तिला वाटते की प्रत्येकजण तिला मॉक करत आहे, आणि अशा स्वभावामुळेच ती कोण्याही व्यक्तीच्या रिमार्कला किंवा कोण्याही व्यक्तीला जज करू शकत नाही. लोक आपल्याविषयी काय म्हणतात हे तिला समजू शकत नाही. कोणी चांगलं जरी म्हणत असेल तरी ती त्याला वाईट म्हणू शकते, आणि एखादा व्यक्ती वाईट म्हणत असेल तर त्याला चांगलंही म्हणू शकते. म्हणजे ती कुठल्याही गोष्टीला प्रॉपरली जज करू शकत नाही, तिच्यामध्ये तेवढी कॅपेबिलिटी नाही. तर याला कारण तिची आर्थिक परिस्थिती आणि तिच्या घरचं वातावरणसुद्धा त्याला कारणीभूत आहे. तर एकंदरच या गोष्टीचा परिणाम असा झाला की पार्टीमध्ये असलेली मॅबल स्वतःला फार एकटी
समजत आहे आणि आता ती स्वतःला एका बशीमध्ये पडलेली माशी समजत आहे, ज्या माशीचे पंख आता दुधाने भिजलेले आहे, एकमेकाला चिपकले आणि आता ती माशी त्या दुधामधून बाहेर येऊ शकत नाही. होऊ शकते कदाचित त्या दुधामध्येच ती ड्राऊन होईल, बुडून मरेल. अशा प्रकारची मानसिक अवस्था आता मॅबलची झालेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, रिमेनिंग पार्ट ऑफ दिस लेसन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूया. सो थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ टिल नाव.